सर मी तुमच्या पाया पडतो, आता जावा तुम्ही. आणि यासने इथं गावात राहायचंय. साधी धूळ बी सहन होईना झाली यासने. डोळ्यात गेला काहीतरी. बघू द्या. झोमतंय झोमतंय. बरं वाटतंय का? नाही नाही जाते अजून. हो हो ऋषी भाऊ, असं नाही निघणार ते. इथे चाव्या चावीपाशी जाऊया, डोळ्यावर पाणी मारलं की बरं वाटेल जरा. चल चल चला चला या, सावकाश या. सर जा. या सावकाश या सावकाश. हां इकडे इकडे इकडं. मावशे, हांड्यातलं पाणी पाहुण्यांच्या म्हणजे दे जरा, डोळ्यात काहीतरी गेले. हां थोडंसंच द्या, थोडंसं. हां घ्या, पाणी लावलं बरं वाटेल जरा. बरं वाटतंय का आता? हा आता बरं वाटतंय. ऋषी भाऊ चला, कमळी थांबल्या. साधना मावशी. पंजाब. ऋषी भाऊ, साधना मावशी इकडे कुठं सिद्ध टेकला. चला कमळी वाट बघायला, चला लवकर. नाही एक मिनिट थांब. एक मिनिट. दादाचा फोन येतो. हो पुढे मी आलो. हा काय रे दिशी, भेटलास का कमळीला? हो, तू आईशी बोललास? आईला न सांगता यायला नको होतं. तिला सांगायला पाहिजे. फोन करतो मी तिला. इथे जर नेटवर्क इश्यू आहे म्हणून, बाकी काही नाही. तिला असं हे खोटं बोलणं मला नाही पटत आहे. हे बघ ऋषी, तू स्वतःहून आईला कॉल करू नकोस. योग्य वेळ आली की मी बोलेन ना आईशी. तू फक्त तिकडे कमळीवर फोकस कर, ओके? पण तू आईला सांग प्लीज, आठवणीने. आणि हे जे तू म्हणत होतास ना, फॉरेन ट्रिपला गेलोय सांग वगैरे, हे काय मला पटत नाहीये. ते मी नाही सांगणार आहे. मी खोटं नाही बोलणार आहे तिच्याशी. ऋषी, मी आहे ना, वेळ आली की मी सगळं व्यवस्थित करेन, ओके? ठीक आहे. अरे देवा, म्हणजे ऋषी बाबा इथं आलेलं नयनतारा मॅडम असते माहितीच नाही. त्यासने जर का कळलं तर त्यालाही रागवतील. उगा चिडतील ऋषी बाबावर. आधीच त्यांचा कमळीवर लई राग आहे, त्यात हे कळलं तर आगीत तेल वतल्यासारखं होईल. नाही नाही, काय बी झालं तरी आता ऋषी बाबाला इथनं परत घालवायलाच पाहिजे. ऋषी, आता हा खरा गोल्डन चान्स आहे तुला आईच्या नजरेतून उतरवण्याचा. आणि एकदा का तसं झालं की आई तुला इथून पुढे कुठलीच बिझनेसची जबाबदारी देणारच नाही. आणि परत एकदा सगळं माझ्या हातात येईल, फक्त माझ्या. बंड्या, ऋषीला कशा पायी इथं बोलवलेस? आपल्याकडनं लई मोठी चूक झाली बघ. अहो काकी, मला काय माहिती ऋषीभाऊ एवढ्या लवकर येतील. अरे, एक तर ऋषीने मला बघितलं ना तर त्याला लई वाईट वाटेल. त्यात तो नयनतारा मॅडमला न सांगता हिथं आलाय. उगा माझ्यामुळं त्या मायलेकांमध्ये भांडण नको व्हायला बाबा. मला तर काय करावं काय बी कळना झालंय. नको नको, तर ऋषीला पाठवून द्या परत. का? त्यासनी का परत घालवायचं? अगं ते कमळी संग बोलायल्यात. आता बघा, 100% ते कमळीला मुंबईला घेऊनच जातील. नाही ग, मला एवढं बी स्वार्थी होऊन चालायचं नाही. हा म्हणजे? आता कमळीला बरं वाटावं म्हणून आपण ऋषीला इथं बोलावून घेतलं का नाही? पण आता हे जर का नयनतारा मॅडमला कळलं तर ते ऋषीवर चिडतील. आणि मला उगाच त्या मायलेकरांमध्ये भांडण झालेली चालायचं नाही. तुम्ही काय बी करा, ऋषीला परत घालवा. नाही ग काकी, मला असं वाटतंय आता आपण फक्त कमळीचाच विचार करूया. नाही, नयनतारा मॅडमना फसवून ऋषीने इथे थांबायला नको. अगं पर लिंगे, सरू काकी बरोबर बोलायलेत. बंड्या, अरे ऐक की. लिंगे चल,
अरे पण ऐक की या बंड्या. अरे मी बंड्या थांब. काय करायला निघालायस तू? हा अरे शाण्या डोसक्याच्या, ऋषी सर मुंबईला गेलं तर कमळी कुणाचं ऐकून तर घेईल काय? मग कसली मुंबई आणि कसलं काय? निंगे होय ग, पण आता सरू काकी काय म्हणली ऐकलं ना तू? हे बघ, ऋषीभाऊ नयनतारा मॅडमांना न विचारता इकडे आले. हे जर नयनतारा मॅडमांना का आलं तर काय होईल तुला चांगलीच कल्पना आहे. निंगे आता काय लढतर व्हायला नको, म्हणून मला असं वाटतं की ऋषीभाऊंनी तिकडे गेलेलं चांगलं आहे. अरे पण बंड्या आपल्या कमळीचं काय? कमळीचं काय करायचं बघूया की आपण नंतर. काय करणार आहेस तू नंतर? हा उगा काय बी बोलू नकोस. निंगे, जर कमळीमुळे नयनतारा मॅडम आणि ऋषीभाऊंच्यात वाद झाला तरी सरू काकींना नाही चालणार, आणि कमळीला तरी आवडणार आहे का सांग बरं? निंगे बघ, तुला पण चांगलंच माहित आहे, नयनतारा मॅडम मागचं पुढचं काय न बघता डायरेक्ट कमळीला दोष देणार, आणि कमळीची बदनामी झालेली चालणार आहे का तुला? तू बराबर बोलतोस. चल मी बी येतो तुझ्या संग. चल. कमळी, तू ऐकणारच नाहीयेस का माझं? अगं शिकायचंय ना तुला, मग इथे बसून काय होणार आहे? ऋषी सर, आता मी किती वेळा सांगायचंय, तुम्ही इथं थांबून तुमचा वेळ वाया घालवताय. पुढं काय करायचंय ते माझं ठरलंय. खरं तुमचा बिझनेस आहे आणि तो जास्त महत्वाचा आहे तुमच्यासाठी. तो बिझनेस माझ्यासाठी जितका महत्वाचा ना, तितकीच महत्वाची तू आहेस माझ्यासाठी कमळी. तुझं फ्युचर माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे कमळी. तू किती हुशार आहेस, तुझ्यात टॅलेंट आहे, तुझ्यात किती पोटेन्शियल आहे ते मी बघितलंय. ऋषीभाऊ जाऊन दे, आपण माघार घेऊ की नाही ऐकायची. तुम्ही जावा परत मुंबईला. तू बोलतोस बंड्या? अरे कमळीला घेऊन जायचं होतं ना मुंबईला, हेच फायनल होतं ना. होय की, खरं सर जर तिला जायचं नसेल तर तुम्ही असं किती दिवस तिला समजत बसणार आहे? सोडा तिला आणि जावा माघारी. बट नॉनसेन्स तू सुद्धा. नाही ठीक आहे, मला नाही ना करायचा सपोर्ट नका करू, मला गरज पण नाही. मी एकटा खूप आहे, मी मागे हटणार नाही, मी तिला मुंबईला घेऊन जाणार. ऋषी सर, आता किती वेळा सांगू? जावा की तुम्ही, पाया पडू का खरंच तुमच्या मी? प्लीज जावा तुम्ही परत मुंबईला, नका थांबू. इथे थांबावं अशी इच्छाच नाहीये का तुझी? माझं मरू दे, शिक्षणाचीच इच्छा नाहीये का तुझी? तसं असेल तर ठीक आहे, नाही थांबत. काळजी घे. उगाच फोन केला मी ऋषीभाऊन. आपणच असं बोलवून घ्यायचं आणि असं हाकलून द्यायचं, हे लय चुकीचं आहे कमळ. कमळे, तू त्यासनी असं बोलायला नको होतं. काय वाटलं असेल ग त्यासनी? मला काय बरं वाटलं का त्यासनी असं बोलून? नाही लाज आहे म्हणूनच बोललो की नाही. त्यांचं मुंबईला जाणं जास्त गरजेचं आहे. माझं दुःख मी जगतो, त्याचा ऋषी सरांना मला त्रास नाही द्यायचा. बरोबर आहे तुझं, पण निदान त्यांच्या मागे जाऊन मला त्यांची माफी तरी मागितली पाहिजे. जा तू त्यासनी नीट गाडीत बसून ये. त्याशिवाय माघारी येऊ नकोस. ऋषीभाऊ